फक्त घरी असलेल्या 2 साहित्यात आपण ही कुल्फी बनवली आहे. म्हणजे मुख्य 2 जिन्नस आपण वापरलेले आहेत, दूध आणि आंबा. तर इथे मी अर्धा लिटर दुधामध्ये 1 वाटी दुधावरची साय टाकून मिक्स करून घेतलं आहे. त्यामध्ये 10-12 केशरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत. आता हे दूध आपण गरम करून घ्यायचं आहे. गॅसवर कढई तापत ठेवलेली, त्यामध्ये 2 चमचे पाणी टाकलं आणि नंतर आपण हे दूध त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. साय आणि दूध आपण छान गरम करून घ्यायचं आहे. सगळी साय छान दुधामध्ये मिक्स होईपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे. साईच्या ज्या गुठळ्या असतात त्या मिक्सरला सुद्धा तुम्ही आधी लावू शकता, पण आपण नंतर मिक्सरमध्ये फिरवणारच आहोत. यामध्ये मी 5 चमचे म्हणजे पाववाटी साखर टाकली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. हळूहळू दुधाला छान उकळी आलेली आहे. आपण हे थोडं आटेपर्यंत म्हणजे कमी होईपर्यंत छान आटवून उकळून घ्यायचं आहे. साईमुळे त्याला छान दाटसरपणा रबडीसारखा आलेला आहे. त्यात मी थोडीशी 2 चमचे काजू पावडर टाकलेली आहे. ऑप्शनल आहे, काजू किंवा बदामची भरड काही टाकू शकता किंवा नाही टाकली तरी चालेल. त्यामध्येच वेलची जायफळची पूड टाकली आहे. बाकी कोणतंही साहित्य आपण यामध्ये आता वापरणार नाही आहोत. छान दाटसर झालं आहे. याला आता आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊया. तोपर्यंत आपण 2 आंब्याच्या मी फोडी काढून घेतल्या आहेत, त्या चॉपरमध्ये टाकल्या आहेत आणि आपण त्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत. हा गुड सिटीचा चॉपर आहे, खूप छान आहे. माझा किचन प्लॅटफॉर्म खूप छोटा आहे. प्रत्येक वेळेला थोडंसं वाटण्यासाठी मिक्सर माझा ओट्यावर राहत नाही, मला उचलून बाजूला ठेवावा लागतो. अशा वेळेला मला हे खूप उपयोग येतं. टोमॅटोची प्युरी बनवणं, लसूण मिरची वाटण्यासाठी अगदी छान आहे. तर याची लिंक मी देते आणि हा कसा वापरायचा, ह्याचे फीचर्स काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंकसुद्धा देते. ह्याला आपण मोबाईल चार्जर करतो तशी चार्जिंगसुद्धा आहे. एकदा चार्जिंग करून घेतल्यानंतर आपण तो कुठेही कसाही वापरू शकतो. यामध्येच मी आंब्याच्या फोडी टाकून वाटलेल्या आहेत. खूप छान प्युरी तयार होते. तर हा कसा वापरायचा किंवा याची पूर्ण माहिती मी दुसऱ्या एका व्हिडिओ बनवला आहे, त्याची मी लिंक तुम्हाला देते. तर 2 आंब्याच्या फोडी करून मी याच्यामध्ये प्युरी बनवून घेतली आहे. मस्त एकसारखी अशी ह्याची पेस्ट तयार झालेली आहे. ही आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. थोडंसं आपल्याला काहीतरी वाटायचं असतं तेव्हा मोठ्या मिक्सरचा वापर न करता हे पटकन होतं सुद्धा आणि ऑपरेट करायलासुद्धा अगदी इझी आहे. थंड झालेलं आपलं आटवलेलं दूध आणि 2 आंब्याचा पल्प आपण एकत्र मिक्सरला फिरवून घेतला आहे. खूप छान रंग आला आहे आणि दोन्ही छान एकजीवसुद्धा झालेला आहे. आता हे आपण आईस्क्रीमच्या साच्यामध्ये किंवा थर्माकोलचे कप असतात त्यामध्ये, तुमच्याकडे मटका किंवा मटका कप असतात त्यामध्ये सुद्धा सेट करू शकता. कुल्फीचा साचाच पाहिजे असं काही नाही. त्याच्यावर कॅप आहेत त्या लावल्या आहेत आणि त्या स्टिक आहेत त्या ठेवल्या आहेत. हे आता मी 8 ते 10 तासासाठी फ्रीझरमध्ये ठेवलं आहे आणि 8-10 तासानंतर मी हे काढून घेतलं आहे. फ्रीझरमधून काढल्यानंतर मोल्डमध्ये आपण कुल्फी आहे ती पाण्याच्या ग्लासमध्ये अगदी 5-10 सेकंदसाठी बुडवून ठेवायची आहे. कुल्फी अगदी छान निघते. मस्त अशी कुल्फी निघाली आहे. खूप छान तयार झालेली आहे. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. अगदी मोजक्या साहित्यात, घरच्या साहित्यात आपली ही कुल्फी तयार झालेली आहे. सर्व कुल्फी मी मोल्डमधून काढून घेतल्या आहेत डिशमध्ये. यावर तुम्ही चॉकलेट सिरप टाकू शकता. मी सुकामेवा टाकला आहे. काजू, बदाम, पिस्त्याची भरड मी याच्यावर टाकून घेतली आहे. मस्त अशी आपली कुल्फी तयार झाली आहे. कशी वाटली रेसिपी? करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.